सियाचीनमध्ये हिमस्खलनात झालेल्या दुर्घटनेमध्ये आता 10 जवान शहीद झाले आहेत। या शहीदांपैकी एक होता सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या सुनील विठ्ठल सूर्यवंशी। संघर्ष सियाचीनचा असो की साताऱ्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा, सुनील आणि त्याच्या कुटुंबियांनी दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्यात। पाहूयात एक रिपोर्ट। अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात। धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी। कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती सियाचीनच्या बर्फाळ समरभूमीत साक्षात मृत्यू अशा हिवाळा या शत्रूशी लढताना देह ठेवलेल्या सुनील विठ्ठल सूर्यवंशी या जवानासाठी तंतोतंत लागू पडतात। जगातली सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये भारतीय सैनिक दोन शत्रूंशी लढतात, एक पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्याहून भयानक असा हिवाळा। काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर नजर ठेवताना अचानक त्या भागात आलेल्या हिमस्खलनात 10 भारतीय सैनिक गाडले गेले, पण अन्य 9 जवान तेवढे सुदैवी नव्हते। त्यांच्यापैकीच एक होता सुनील सूर्यवंशी। सातारा जिल्ह्यातल्या सैनिकी परंपरा वंशपरंपरागत जोपासणाऱ्या आणि घरटी एक तरी बलिदान दिलेल्या कुटुंबांपैकी सुनीलचं कुटुंब आता एक झालंय। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातलं मस्करवाडी हे गाव। गाव तसं छोटंसं, अवघी 450 लोकसंख्या असलेली ही वाडी। या छोट्याशा गावातला होता सुनील। घरची एकरभर शेतजमीन मात्र पाण्याविना ओस राहणारी। पाऊस पडला तर काय ते होणारं थोडंफार पीक। अशा गावातल्या सूर्यवंशींच्या कुटुंबातल्या सुनीलचं 4थी पर्यंतचं शिक्षण मस्करवाडीत झालं। नंतर पुढचं शिक्षण कुकुडवाड या गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरच्या दहिवडी ठिकाणी। कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्याला सैन्य दलात भारताच्या सेवेची संधी मिळाली। आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी आणि 1 वर्षही पूर्ण न झालेली चिमुकली मुलगी तन्मया असं सुनीलचं लहानसं कुटुंब। वडिलांनी गवंडी कामातून प्रपंच चालवत त्या मुलांना मोठं केलं। वडिलांची एकच इच्छा, मुलांनी खूप शिकावं आणि काहीतरी करून दाखवावं। म्हणूनच सुनील सैन्यात भरती झाला होता। सुनीलनं काहीच दिवसांपूर्वी पत्नीला फोन करून घरातल्या लोकांची विचारपूस केली होती। आपण सुखरूप असल्याचंही त्यानं पत्नीला सांगितलं। आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकत नसल्याची खंतही त्यानं व्यक्त केली। इतकंच नाही तर नव्यानं बांधलेल्या घराची वास्तूक आणि मुलीचा वाढदिवस एकाच दिवशी करा असा सल्लाही पत्नीला दिला होता। दरवेळी त्यांचा फोन दुपारी यायचा। बर, विचारलं बाळ कसं आहे, तुझं काय चाललंय, घरातला आई, दादा किंवा ताने गजींचा फोन आला होता। बर, तिचा वाढदिवस घालायला सांगितलं होतं। आता 19 फेब्रुवारीला बर्थडे झाला। बर, तो आणि वास्तुक शांती एकत्र करायची होती। गुरुवारी दुपारी समज त्यांचा फोन आला होता तिथून। गुरुवारी दुपारी कळालं, तेव्हापासून आतापर्यंत आम्ही फक्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो। अजून पूर्ण माहिती नाही मिळाली। त्यांनी फक्त असं सांगितलेलं त्यावेळेस फोन आले तेव्हा की दोघं म्हणजे अशी बुधवारी घटना घडली आहे आणि त्यामध्ये 10 जण मिस झालेले आहेत। त्यामध्ये तुमच्या मला सांगितलं जाऊन सोडलं। 2 महिन्यांपूर्वी तो गावी आला होता। घरातून बाहेर जाताना आईचा आशीर्वाद घेताना मी जातोय, लवकरच परत येईन असं सांगून तो गेला। मात्र ती त्या मायलेकाची शेवटची भेट होती हे एका काळाला सोडून कुणालाच माहित नव्हतं। जातानाच तेवढा बोलला होता, जातो मी, तुम्ही चांगलं राहा, फोन करतो गेल्यानंतर, एवढंच, बाकी काय नाही। सुनील आता आपल्यात नाही। त्याची कमतरता सूर्यवंशी कुटुंबियांना नेहमी जाणवणार आहे। पण सातारा आणि महाराष्ट्राची माती असे अनेक सुपूत देशाच्या रक्षणासाठी घडवून सुनीलच्या पराक्रमाचा वारसा पुढे सुरूच ठेवतील। जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान। काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा। विकास भोसले,
जय महाराष्ट्र, सातारा.